नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही MPSCच्या परीक्षांची तयारी करत असाल किंवा भविष्यात कंबाईन राज्यसेवा किंवा इतर कोणतीही MPSCची परीक्षा देणार असाल, तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचं अकाउंट म्हणजेच प्रोफाईल क्रिएट करणं. बऱ्याचदा नवीन विद्यार्थी प्रोफाईल बनवताना छोट्या चुका करतात, ज्यामुळे नंतर फॉर्म भरताना किंवा हॉल तिकीट येताना खूप अडचणी येतात. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून स्टेप बाय स्टेप MPSC नवीन अकाउंट कसं तयार करायचं याबद्दल संपूर्ण लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप करू नका. आणि हो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच खाली लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नोकरी आणि भरतीचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. तर सर्वात पहिले बघा, तुम्हाला लागणारी कागदपत्रे वगैरे रिक्वायरमेंट्स. मित्रांनो, अकाउंट बनवायला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याकडे काही गोष्टी रेडी असणं आवश्यक आहे. त्या नोट करून घ्या. तुमचा स्वतःचा चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID, कारण यावर OTP आणि सर्व अपडेट्स येतात. नंतर तुमचं आधार कार्ड. देन तिसरं आहे बघा 10वी 12वी आणि तुमच्या ग्रॅज्युएशनचे सर्व मार्कशीट्स अँड सर्टिफिकेट्स. नंतर स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर सही, याची साईज 50 KB कमी असावी. तर चला तर मग आता थेट जाऊया आपण मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर आणि पाहूया संपूर्ण लाईव्ह प्रोसेस. स्टेप 1मध्ये आहे बघा, या वेबसाईटला भेट देणे आणि रजिस्टरवर क्लिक करणे. सर्वात आधी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि टाईप करायचं आहे mpsconline.government.in. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला लॉग इन आणि त्याच्या शेजारी न्यू युजर रजिस्ट्रेशन म्हणजे इथे बघा खाली आपल्याला इथे पाहायला मिळेल. इथे लॉग इन किंवा त्याच्या खालीच क्रिएट अ न्यू अकाउंट किंवा न्यू रजिस्ट्रेशन. तर सिम्पली यावर क्लिक करायचं आहे बघा, क्रिएट अ न्यू अकाउंट. नवीन अकाउंट काढायचं असल्यामुळे आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. नंतर स्टेप 2 आहे बघा, तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल व्हेरिफिकेशन OTP. तर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडलेला असेल. इथे बघा तुम्हाला तुमचा व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर सेंड OTP इथे ऑप्शन आहे, यावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर एक 6 अंकी OTP येईल. तो व्यवस्थित बॉक्समध्ये भरून व्हेरीफाय करून घ्या. व्हेरीफाय OTP. नंतर थर्ड स्टेप आहे बघा, पासवर्ड सेट करणे. यानंतर आपल्याला एक मजबूत पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्डमध्ये एक कॅपिटल अक्षर, एक स्मॉल अक्षर, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर, उदाहरणार्थ @ असावं. पासवर्ड विसरू नका, तो कुठेतरी लिहून ठेवा. नंतर खाली बघा तुमची जन्मतारीख, जन्मडेट अँड जन्मडेट टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथे काही वैयक्तिक प्रश्न डिटेल्स विचारतील, क्वेश्चन, जे की बघा, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम म्हणजे तुमचं लहानपणीचं नाव काय होतं. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड. तर तुमचं लहानपणी मित्राचं लहानपणीचं बालपणाचं नाव काय होतं, तर ते इथे टाकायचं आहे. देन व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप म्हणजे तुमचं ब्लड ग्रुप असेल तर म्हणजे यामध्ये स्टार केलेले क्वेश्चन सोडवायचे आहेत तुम्हाला. बाकी इथे त्यांनी नोट दिलेली आहेत, तर ते पण इथे वाचून घ्या. देन विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC म्हणजे 12वी केव्हा झालेली होती. नंतर व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर. एखाद्या हायस्कूल टीचरचं सरनेम टाकायचं आहे. देन हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. तर म्हणजे जसं की आता विराट कोहली वगैरे कोणतं क्रिकेटमध्ये किंवा फुटबॉल वगैरे कोणतं बी असेल तर तुम्ही फेवरेट स्पोर्ट्स पर्सन टाकू शकता. तर हे पूर्ण स्टार असलेले आपल्याला सोडवायचे आहेत. तर तुम्ही ते त्यांचे नाव वगैरे किंवा माहिती भरून घ्या. देन रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. यानंतर
पुढे तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी अँड रजिस्ट्रेशन झालेलं असेल. तुम्हाला लॉग इन आय डी अँड पासवर्ड तुम्हाला जी टाकलेला आहे ईमेल आय डी किंवा फोन नंबर तर ते टाकायचं आहे. या लॉग इन बटनावर क्लिक करतो आपण. लॉग इन तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पल तुमचं रजिस्टर्ड ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे पासवर्ड तुम्ही सेट केलेला होता तर तो पासवर्ड इथे सिम्पली टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल. थोडक्यात दाखवतो मी. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा ओ टी पी येईल. हा ओ टी पी इथे भरायचा आहे. इथे भरल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर पुढील प्रोसेस पाहूत आपण. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथं प्रोफाईल क्रिएशन या बटनावर क्लिक करायचं आहे. अँड प्रोफाईल आपली वैयक्तिक माहिती भरल्याशिवाय आपल्याला फॉर्म वगैरे भरता येत नाही. त्यामुळे प्रोफाईल क्रिएशन या बटनावर क्लिक करायचं सिम्पली. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोफाईल क्रिएशनमध्ये आपल्याला स्टेप 1 ते स्टेप 6 आहेत जे की आपल्याला पूर्ण भरायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन अँड लॉग इन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन या बटनावर क्लिक करायचं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे इथे बटन आहे, यावर क्लिक करायचं आहे प्रोफाईल क्रिएशन म्हणून. लगेच आपल्याला इथे स्टेप 1 ते स्टेप 6 आपल्याला पाहायला मिळतील. आता हे पूर्ण डॅशमध्ये इथे गोल केलेलं आहे तर ते माझं झालेलं आहे, परंतु आपण व्हिडिओ बनवण्याच्या अनुषंगाने माहिती असावी म्हणून इथे दाखवत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघा पहिलं इथं क्वेश्चन आपल्याला बघा आधार डिटेल्स पाहायला मिळतील. यामध्ये आर यू होल्डिंग अँड आधार तर यस करायचं आहे. नंतर आधार नंबर टाकायचा आहे अँड जे आधार कार्डवर नाव आहे तुमचं तर तेच इथे भरायचं आहे. नंतर खाली बघा पर्सनल डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाकून घ्यायचं आहे. नंतर फुल नेम टाकायचं आणि तेच नाव देवनागरीमध्ये पण इथे टाकायचं लँग्वेज चेंज करून. नंतर मदर्स नेम, तुमची डेट ऑफ बर्थ इथे पाहायला मिळेल. जे तुम्ही रजिस्टर केलेलं असाल तर इथे पाहायला मिळेल. नंतर इथं जेंडर बघा मेल, फिमेल अँड नंतर अदर असं म्हणून इथे पाहायला मिळेल. सिम्पली जे जेंडर आहे तुमचं तर ते इथे क्लिक करू शकता. देन मोबाईल नंबर तर रजिस्टर केलेला दिसेल. नंतर ईमेल आय डी पण रजिस्टर केलेलीच इथे पाहायला मिळेल. अँड इथे आपल्याला मॅरेज किंवा अनमॅरिड जे आहे तर ते स्टेटस पाहायला मिळेल. सिम्पली जे असेल तर ते तुम्ही इथे करू शकता क्लिक. देन आपल्याला इथे बघा नॅशनॅलिटी तर इंडियन अँड मदर टंग तुमची मराठी असेल तर मराठीच, सिम्पली मराठीच असेल सर्वांचीच. देन बघा इथे जर 10वीच्या नंतर तुमचं नाव वगैरे चेंज झालं असेल तर तुम्ही इथे यस करून तुमचं नाव इथे देऊ शकता. जे की खूप विद्यार्थिनींचं लग्न झाल्यानंतर किंवा वडिलांचं वगैरे नाव इथे त्यांना द्यावं लागतं तर त्यांच्यासाठी ऑप्शन इथे येतो. देन इथं आपल्याला बघा कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी तर सिम्पली पूर्ण यस करायचं आहे. रीड, राईट अँड स्पीक. नंतर बघा इथं फिजिकल मेजरमेंट आहे. यामध्ये हाईट, वेट, नंतर चेस्ट अँड फुगवल्यानंतर किती पाहिजे तर इथे आपल्याला खाली इथं फॉर एक्झाम्पलमध्ये पाहायला मिळते. नंतर बघा कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कास्ट कॅटेगरी कोणती आहे तर ते इथे सिलेक्ट करायचे आहे. SC, ST, OBC, SBC, EWS, SC, जे असेल तर ते. देन कास्ट सर्टिफिकेट इथे लिहायचं आहे. देन तुमची कास्ट इश्यू डिस्ट्रिक्ट कोणतं आहे अँड डेट काय आहे तर ते इथे सिम्पली भरून घ्यायचं आहे. देन बघा डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर यस करू शकता किंवा नो करू शकता. जे की SC, ST साठी तर नो आहे सध्याच्याला तर. देन असेल तर त्याचा नंबर अँड इश्यू डेट जे की चालू वर्षामधलं. देन डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर असेल तर यस किंवा नसेल तर नो करू शकता. बाकी बेंचमार्क डिसॅबिलिटीज आहेत का तुम्हाला काही सो असेल तर यस, नसेल तर नो. देन स्पोर्ट्स डिटेल्स, यामध्ये स्पोर्ट्समॅन असाल तर यस करू शकता अँड डिटेल देऊ शकता इथे. बाकी डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट
सो हे सेकंड डबल आलेलं आहे. तर आपण खाली इथे पाहून घेऊ. नंतर बघा एक सर्व्हिसमॅन असाल तर ते एस इथे करेक्ट करू शकाल. नंतर बघा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज. तर इथे तुम्ही सिम्पली जर असाल आर यू ॲन एम्प्लॉई ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र तर नो नसल्यामुळे नो केलेलं आहे मी. असेल तर येस करू शकता. बाकी आर यू एम्प्लॉई ऑफ BST तर मी नो केलेलं आहे. नंतर BMCमध्ये तुम्ही एम्प्लॉई आहात का तर असाल तर येस करा. बाकी बघा डोमिसाईल सर्टिफिकेट डिटेल्स आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. आर यू डोमिसाईल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर येस. नंतर अवेलेबल आहे किंवा नाही अँड त्याचा नंबर. बाकी इश्युइंग डिस्ट्रिक्ट अँड डेट इथे सिम्पली जे असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. नंतर ॲडिशनल रिझर्वेशन आहे किंवा तुम्हाला कोणतं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्ही इथं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे काही असेल तर ते तुम्ही येस करून इथे घेऊ शकता. नंतर ऑर्फन डिटेल्स. डू यू वॉन्ट टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ फॉर ऑर्फन रिझर्वेशन. जर कोणी अनाथ असेल तर त्यांनी नक्कीच घेऊ शकता, नसेल तर नो करायचं. बाकी सेव्ह या बटनावर क्लिक करून पुढील प्रोसेस. नंतर बघा स्टेप 2 यामध्ये सिम्पली तुमचा ॲड्रेस असेल, जे तुमचा ॲड्रेस लाईन असेल तर ते टाका. नंतर सेकंड जे स्टार आहेत तर ते सोडून त्याच्यामध्ये माहिती भरणं आवश्यक आहे. नंतर स्टेट किंवा युनियन टेरिटरी, डिस्ट्रिक्ट, तालुका, नंतर विलेज अँड पिनकोड जे असेल तर ते टाका. नंतर इथं सेम ॲज अबोव म्हणून इथे बटन आहे, इथं क्लिक करायचं. वरी जे असेल तर ते खाली इथे मेन्शन होईल. नंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं अँड थर्ड प्रोसेस सुरू होईल. देन बघा स्टेप 3 अदर इन्फॉर्मेशन. यामध्ये तुमच्याकडं कोर्ट प्रोसेसिंग क्रिमिनल ॲक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू म्हणजे काही केस वगैरे आहे का किंवा काही पेंडिंग केस आहेत का तर त्याविषयी इथं माहिती आहे, जे की तुम्हाला इथे माहिती द्यावीच लागेल. तर सिम्पली आपल्याला काही इश्यू नसल्यामुळे आपण इथे नो केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. जर तुमचं काही नसेल, वॉज एनी कोर्ट केस फाईल्ड अगेन्स्ट यू, जर तुमच्या विरुद्ध काही कोर्ट केस असेल तर तुम्ही इथं येस किंवा नो. नसेल तर नो करा, असेल तर येस करा. असेल तर येस करा, जेणेकरून पुढील ऑप्शन पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अँड हे ETCमध्ये आहे. इथे काही एक्स्ट्रा माहिती आहे तर ते इथं तुम्ही देऊ शकता, जे की मला क्रिकेट खेळायला आवडतं, नंतर गाणे ऐकायला आवडतात, स्विमिंग करायला आवडतं, त्यामुळे मी इथं दिलेलं आहे. अँड इथं तुम्ही सेव्ह करून. बाकी हे सोडवलं तर ठीक आहे, नाही सोडवलं तर काही नाही तेवढं काही. त्यामुळे तुम्ही सोडू शकता किंवा नाही सोडू शकता. सेव्ह बटनावर सिम्पली क्लिक करायचं. बाकी स्टेप 4 इथे चालू होईल. यामध्ये बघा तुमचं पूर्ण एज्युकेशन म्हणजे असं क्वालिफिकेशन डिटेल्स आहे, जे की तुम्ही इथे भरायचं. ते कसं भरायचं तर इथे तुम्हाला खाली इथे बघा इथे तुम्हाला क्वालिफिकेशन टाईप सर्च करायचे. त्यामध्ये नेम ऑफ क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, स्टेट, बोर्ड, युनिव्हर्सिटी. तर हे इथे करायचं आणि सेव्ह करायचं, जे की तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हेच आता SSCमध्ये आहे, त्यामध्ये 80.20 अँड हे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आहे. नंतर HSC 57.38 अँड किती महिने वगैरे लागले तर इथे आपल्याला इथे पाहायला मिळतील बघा. देन ग्रॅज्युएशन टाईप यामध्ये आपल्याला 3 वर्ष ते त्यामुळे 36 महिने अँड मार्क वगैरे बरोबर फिल करायचं. नंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून पुढे प्रोसेस करायचं. पुढील प्रोसेस आहे 5 प्रोसेस, जे की एक्सपिरियन्स डिटेल्स आहे. आर यू हॅविंग एनी एक्सपिरियन्स. जर काही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. देन सेव्ह बटनावर क्लिक करायचं आणि पुढील प्रोसेस. नंतर स्टेप 6 आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. बघा यामध्ये नेम ऑफ फोटो अँड सिग्नेचर शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर्स, म्हणजे पूर्ण साफ असली पाहिजे. प्रोफाईल इमेज साईज अपलोडेड शुड नॉट एक्सीड 50 KB. प्लीज सिलेक्ट अ स्मॉलर. 50 KBच्या खालीच
तुम्हाला आपल्याला साईज ठेवायची आहे फोटोची आणि सिग्नेचरची. अँड नंतर बघा फोटो विथ बिटवीन, यामध्ये आपल्याला त्याची विथ रुंदी ठेवायची आहे फोटोची. अँड हाईट बघा एवढी ठेवायची आहे, बाकी सिग्नेचरची एवढी अँड एवढी बघा रुंदी अँड हाईट. सो सिम्पली ते फोटो अपलोड करायचा अँड सेव्ह बटनावर क्लिक करायचं. बाकी इथं तुम्हाला नोटिफिकेशन इथं माहिती असेल तुमचं, इथे तुम्हाला पूर्ण माहिती वाचलं तर वाचा, नाही तर क्लिक करा. नंतर सबमिट या बटनावर अँड लॉक प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं. सिम्पली तुमचं पूर्ण माहिती भरून जाईल आणि ऑनलाईन आता हे जे पहिलं आहे, एक मिनिट, जे पहिली प्रोसेस आहे यामध्ये ऑनलाईन